सध्या नागपुरातून मन सुन्न करून देणारी घटना समोर आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार दिशा रामटेके यांचं चंद्रसेन रामटेके सोबत 13 वर्षापूर्वी लग्न झाले होते। त्यांना 2 मुली आणि एक 6 वर्षाचा मुलगा आहे। काही वर्षापूर्वी चंद्रसेन याला अर्धांग व्हायचा झटका आला होता। तेव्हापासून तो घरीच होता। दिशा रामटेके ही पती घरात असल्याने घर खर्च भागविण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती। व्यवसाय करत असताना काही महिन्यापूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबू टायरवाला याच्याशी ओळख झाली। आसिफ अन्सारी हा दुचाकी दुरुस्ती आणि पंचर दुरुस्तीचं काम करत होता। हळूहळू दोघांमधील प्रेम संबंध वाढले। याचा पतीला संशय आल्याने तो तिला वारंवार शिवीगाळ करत होता। पतीने शिवीगाळ केल्याचा राग आल्याने त्याचा काटा काढण्याचे दिशाने प्रियकर आसिफ अन्सारीने ठरवले। दिशाने नाका तोंडावर उशी ठेवून आणि गळा ओढून चंद्रसेनचा खून केला। चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निश्चित पडलेला दिसला। त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव दिशाने केला, मात्र नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले। यानंतर पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर आसिफ अन्सारीला अटक केली आहे। या दोघांची कसून चौकशी सुरू असताना दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।